हरिपणात. बदलीची सवय आहे मला. अख्खा महाराष्ट्र फिरलोय. चला येतंय. काय हसतस काय? ह्या वेळेस अण्णा सुटतले असं काय वाटणार नाही. आया दत्ता बोलून तिच्या मनाक समाधान वाटताला, पण पुढे जा काय होताला ना ता कोणी एक थांबवू शकणार नाही. नेने काका दर येळेक काय ना काय करतात ना, पण ह्या येळेक त्यांची सगळी हत्यारा बिनकामाची ठरलेली असत. दत्ता कोणीतरी इंका सोडवा रे. हे किती सदाक मारतीत. आहे सदाच्या जमिनीचं प्रकरण सगळ्या गावाक माहिता, तर आणखी काय सांगू खोया. अरे पण त्याने तर फास लावून घेतल्यानी ना. गे पण फास लावसाठी सुद्धा काहीतरी कारण लागता. पण गावात जा काय होता ना त्याचं कारण माझो गो असा असं नाही ना. इंदू अगं तू बायल म्हणान त्याच्याकडे बघत म्हणान त्याने कायव जरी केल्या तरी त्याच्याविषयी तुका दयाच वाटते. कुणाच्या पण दयेक पात्र नाही माझो झील. बसा अण्णा नाही, एवढी घाई कसली जायची? याआधी किती वेळा आलात पोलीस स्टेशनला? 4 वेळा. मग पोलीस स्टेशनची सवय झालीच असेल ना. कधी जायचं की नाही? या बघा अण्णा, हे पोलीस स्टेशन आहे, तुमचा नाईकवाडा नाही. रणदिवे 2 चहा सांगा. काय करूची ती चौकशी लवकर करा. चला. अहो चौकशीसाठी तर बोलवलंय, चौकशी होणारच. रणदिवे चहा घ्या. चहा घ्या. चहाचं विचारलं नाही तुम्हाला. कसं आहे ना अण्णा, तुम्हाला इथं चौकशीसाठी आणलंय, पाहुणचारासाठी नाही. एकदा या कधीतरी पाहुणे म्हणून, घेऊया चहा. समोर संशयित म्हणून बसल्यावर उडबस करता येत नाही. काय
किती वर्ष ओळखताय सदानंदला? सदाला? एकाच गावात राहता. अच्छा, म्हणजे पूर्वीची ओळख आहे. सदाने त्याची जमीन तुमच्याकडे गहाण ठेवली, बरोबर? होय, त्याका गरज होती म्हणून पैसे दिले. कसली गरज होती? होती गरज. एवढ्या लोकांका गरजेक पैसे देते, सगळ्यांचा सगळा कसा लक्षात ठेवू? वा अण्णा, अहो तुम्ही तर देव माणूस आहात. लोकांच्या अडीअडचणीला मदत करता. हा, आता त्याच्या बदल्यात लोकांची जमीन गहाण ठेवता तुम्ही. पण मला सांगा, किती जणांच्या जमिनी गहाण आहेत तुमच्याकडे? ता सगळा नेने तुमका सांगा. बर, सदाच आणि तुमचा वाद झाला होता, खरंय? त्याची जागा दाखवूची वेळ त्याने स्वतः आणली. पुन्हा त्याची आणि तुमची भेट नाही, त्याच्या जमिनीत झालीच असेल ना, त्याच्या मरणापूर्वी? येऊ का सर? या वकील साहेब, अगदी वेळेवर आलात. आताच तुमच्या अशिलाची चौकशी सुरू केली मी. थांबा थांबा. और रणदिवे, ही मोडलेली खुर्ची कशाला ठेवली? किती वेळा सांगितलं तुम्हाला? हा, पाय हलतोय ना तिचा, उचला ती. वकील साहेब, तुम्ही उभे का? बसा ना. नाही ठीक आहे. अहो, असं काय करता? तुम्ही कायद्याचे रक्षण करते वकील आहात. हे संशयित आहे. यांच्यासमोर तुम्ही उभं राहणं म्हणजे अण्णा उठा. नाही हो, असू दे असू दे. बोला. अण्णा माझी अशील आहेत आणि त्यांना मी खूप जवळून ओळखतो. सदाला? अण्णांचे सगळे जमिनीचे व्यवहार मी बघतो. साहेब, हा देव माणूस आहे. गावातल्या सगळ्या लोकांच्या मदतीला धावत असतो. कर्णाचा अवतार आहे. लोकांना गरजेला उपयोगी पडतो. अगदी तुम्हाला सुद्धा पैशाची कितीही मदत लागली तरी हा माणूस पैशाची गोण भरून तुमच्या दारात आणून ठेवेल. कसं आहे ना नेने साहेब, देवकृपेने ही वेळ माझ्यावर कधीच येणार नाही. माझी वर्दी जेवढं देते तेवढं पुरतं मला. साहेब, स्वतःलाही पैशाची मदत अण्णांनीच केली. अगदी खुल्या दिल्या ना. कागदपत्र सुद्धा करायला तयार नव्हता हा भला माणूस. मीच सांगितलं कागदपत्र करूया, कारण माणसाची नियत कधी बदलेल काही सांगता येत नाही. आणि शेवटी सदाची नियत फिरलीच. एक पैसाही परत न देता जमीन परत मागायला, दारू पिऊन अण्णाच्या दारात उभा राहिला, धिंगाणा घातला, जीवे मारायची धमकी दिली. तुम्हाला पुरावाच हवा असेल तर रघु काकांना विचारा. गावचे पुजारी आहेत. देवाची सेवा करणारा माणूस आहे. निदान खोटं बोलणार नाही. बर, ही कागदपत्र स्वतःच्या जमिनीची. एवढ्या पैशाचं त्यानं काय केलं काही कळत नाही. म्हणजे गरज होती म्हणून पैसे घेतले की चैन करायला, कोणाच ठाऊक. एक दिवस असा गेला नाही की सदानं नशा केली नाही.
रोज घरात बायको मुलांना मारायचं, रस्त्यात कोण भेटेल त्याच्याकडे पैसे मागायचे. कर्जाचा डोंगर होता हो त्याच्यावर. कर्ज देणारे अण्णा एक, त्याशिवाय आणखी कितीतरी असतील. रेकॉर्ड आहे माझ्याकडं, माणसं आहेत, वाटलं तर आणून उभी करतोय. ते कोर्टात सुद्धा साक्ष देतील. शेवटी कोर्टात साक्षी पुरावे महत्वाचे. ठीक आहे, तुम्ही कोणी काय करणार नसतात ना, तर मी जाऊन सोडवते त्यांका. आहे जाऊन काय होणार हा? गे थैसर जाऊन पोलिसांका काय सांगतलं? माझ्या गोवन काही एक करूक नाय, तो धुतल्या तांदळासारखो असा. त्यांनी कायम गावाच्या हिताचो विचार केल्यान, कधी खयच्या बाईकडे नजर वर करून बघल्या नाय, कधी खयची नशा केल्या नाय, कधी कोणाचो मत्सर केल्या नाय, द्वेष केल्या नाय. माझो घो संत माणूस हा असा सांगतलंस त्यांका. गे लोक हसतीत तुझ्यावर. तू जेवढी ओळख नसणार ना त्याच्या 10 पटीन जास्त सगळं गाव ओळखता अण्णांका. सगळी पोरान पोरा अण्णांका ओळखून असत. घो म्हणून तुका त्यांची दया येत असतली, पण सगळं गाव ना तुझ्या घोवाच्या नावान बोटा मोडता. गप राव, काय तर मुस्काट फोडेन तुझा. माका मारून परिस्थिती बदलाची नाही आणि तुझं घो पण. कसं बोलता? आहे तुझा काय होता तर माका कळता. छाया बोलतो तर सगळं चुकीचं नाही ना. लहानपणापासून आम्ही तुझ्या नजरेने अण्णा बघत येलो म्हणून गप्प बसलो. सगळं सहन करत येलो. किती तर आमची आवाज सहन करत होती. पण आता मोठी झालो, तुझे संस्कार इसरूक नाही. पण अण्णा जा करता तर दिसता ना. डोळे झाकूक बघितला तर सगळी पाप घरात येतात. तर या सगळ्याकडे दुर्लक्ष करून अण्णा जर करतात तर योग्यच म्हणायचं काय? बाकी माझ्या गोवाक हसावर चढलेलं बघायचं काय मी? माझा काय होऊ दे, पण माझ्या गोवाक काय होता का म्हणे. इंदू नको आता तरी चुको पदरात घेऊ नको त्याचे. सगळ्या बघल्या, सगळा समजून घेतलंय, पण तुझ्याबद्दल कधी दया येईल ते का? लेकासाठी नाही गो, माझ्या सुनेसाठी जीव तुटता हा माझो. ती सून सांगतोय तुमका माझ्या कुंकवाक मी काय होऊक देऊचंही नाही म्हणान. घे पण त्यांच्या किती गुन्ह्यांकडे कानो डोळो करतलो. त्यांनी मडी काय कमी पाडलेली असत की काय? लोकांच्या जमिनी लुबडल्याने किती जणांचे त्याने हाय खाल्ला नसत ना, ते का पण माहित नाही. दादा माणूस म्हणून ते लय वाईट वागले, पण बाप म्हणून, बायल म्हणून, पोरा म्हणून आपण त्यांना सांभाळूक नको काय? हे सांभाळून घेतलो, आजवर ताच करत इलो. पण ह्या येळेत अण्णांकाचा पकडून नेल्याने आना ते त्यांना सोडतले असा वाटणार नाही. नाना काय झालं या माझ्या गोवाक काय झालेलं मी बघू शकणार नाही नाना. माका वाटता दिवसच वाईट होतो, नाहीतर हैतो इलो आना त्याचो पायगुण असा. काय म्हणालस त्या ताईनू? काय चुकीचं बोललोय मी? हैतो इलो आना त्याचो पायगुण असा. काय बरोबर बोललास आजवर? त्या बघ माका जा वाटला ता मी बोललोय. एक आत आणि एक बाहेर असा बोलूची माका सवय नाही आणि माका आवडणार पण नाही. म्हणाल माझ्या जिला काय हो बोलचाल? होय तुझ्या पोराचोच पायगुण असा ऐतो. थांबा तुम्ही. आतापर्यंत तुमच्या माझ्याबद्दल बोलत होती, आता माझ्या पोराबद्दल बोलता. काय बिघडवला दोघांनी तुमचा? बघलंच नाही तुझ्या सासऱ्याक पोलिसांनी पकडून नेला. आता ते काय परत येणाऱ्यातले वाटणत नाही. आणि ह्या जगळाचा काय होता ना तर तुझ्या झिलामुळे होता. माझ्या झिलामुळे नाही, त्यांची कर्म असत ती, त्यांनी केलेल्या पापामुळे.
दोघांनी तुमचा? बघलंच नाही तुझ्या सासऱ्याक पोलिसांनी पकडून नेला. आता ते काय परत येणाऱ्यातले वाटणत नाही. आणि ह्या जगाचा काय होता ना तर तुझ्या झिलामुळे होता. माझ्या झिलामुळे नाही, त्यांची कर्म असत ती, त्यांनी केलेल्या पापामुळे. अहो हम्म. सर त्याचा काय मनावर घेऊ नको हा. सुनेची वकिली करू केलंस? तसा नाही हो, मका माहित तुम्ही काय केलाच नाही. पोलीस तुमका उगीच पकडून घेऊन गेले. मी सांगतले सगळ्यांका माझ्या घोवान काय नाही केलंय. कोणाकोणाक सांगणार? हं? अहो बोल, कोणाकोणाक सांगणार? येळ पडली ना तर पोलीस स्टेशनात पण येऊन सांगतले. असा अण्णा नायकाची बाईल पोलीस स्टेशनाची पायरी चढणार? कित्या अण्णा नायकाक वाचूक? घरातून बाहेर पाय टाकलंस तर टंगडी मोडून ठेन. पण माका नाही कोणाची भीती, मी काय तर बघून घेईन. आपण सरिताचा वार आहो, रागाच्या भरात काय बाय बोलला असतात. अण्णा नायकोचा राग बघितल्यावर नाही. पुन्हा जर का राग वाढलो तर पोरा सकट गाडून टाकीन ते का. अहो पण मेघ, परत कोणाची वकिली माझ्या समोर करायची नाही, कळलं? निघ निघ. होय जाते. आहे माझा काही चुकला असत तर हात जोडतोय. तुम्ही बायको म्हणान, आऊस म्हणान, तुमच्या जागी बरोबरच असा. माका माझ्या पोराच्या मागे खंबीर उभा राहावान दे. माझा पोर घरात इला तेव्हा अण्णांनी तेका बाहेर जाऊक सांगितलं. तेका सगळ्यांनी काशी म्हणून हाक मारला. तो असत तुमच्या नजरेन काशी, पण माझ्यासाठी माझा लेकरू असाता. तेका कोण काय बोललेला कसा सहन करू मी? घरात काय झाला तर त्याच्या माथ्यावर किती मारला जाता. मग मका माझ्या पोराच्या पाठीशी उभा राहू नको काय? आई आता तुम्हीच सांगा, माझा काय चुकला काय? तुझा सगळा पट्टा हा माका, पण इतक्या वर्ष या घरात जा काय चालला ना तर तुका माहित नाही. सगळा माहिती आहे, तुमची अवस्था पण माहिती आहे. अण्णांका मी सासरो म्हणून बघितलंय, ह्यांचो बापूस म्हणून बघितलंय, तुमचो नवरो म्हणून बघितलंय, आणि माझ्या झिलाचो आजो म्हणून पण बघितलंय. पण या नात्यात ना मका खयच माया नाही दिसली. दिसलो तो राग आणि चीड. म्हणून मी आज जा काय केलंय तर चुकीचा केलंय असं नाही वाटत माका. आई, ह्या जर तुम्ही आधी केला असतास ना तर बरा झाला असता. या घरातली परिस्थिती तरी बदलली असती. आई, आता तरी खंबीर व्हा, निदान आमच्यासाठी तरी. माझ्या झिलामुळे नाही, त्यांची कर्म असत ती, त्यांनी केलेल्या पापामुळे.